झी 24 तास एक पाऊल पुढे। टीम अण्णांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी उत्तर दिलेलं आहे। पलटवार अण्णांवर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलेला आहे। टीम अण्णांनी केलेले आरोप बेजबाबदारपणाचे असल्याचं पंतप्रधानांचं म्हणणं आहे। तसंच आपल्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप जर सिद्ध झाले तर राजकारणातून आपण संन्यास घेऊ असंही ते म्हणालेले आहेत। माझ्यावर आणि माझ्या सहकाऱ्यांवर करण्यात आलेले आरोप बेजबाबदारपणे केले असून ते दुर्भाग्यपूर्ण असल्याचं पंतप्रधान म्हणतायत। कोळसा खाण वाटप प्रकरणी पंतप्रधानांवर टीम अण्णांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले होते। आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून। दीपक, आम्हाला सांगाल नेमके काय पलटवार पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलेला आहे आणि आधी सांगाल अण्णांनी काय आरोप त्यांच्यावर केलेले होते? सुवर्ण, आपल्याला माहिती आहे टीम अण्णांनी साधारणतः मागच्या आठवड्यात पंतप्रधान आणि केंद्रातील 14 मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते। याच्यात पंतप्रधानांवर जो आरोप होता बेसिकली तो कोळसा खाणींच्या परवान्यांच्या वितरणासंदर्भात होता। 2006 ते 2009 या 3 वर्षाच्या कालावधीत स्वतः पंतप्रधानांच्याकडे कोळसा विकास एक खातं होतं आणि कोळसा मंत्रालयाचा कारभार असताना 155 परवाने, कोळसा खाणीचे परवाने या काळात 3 वर्षाच्या काळात दिले गेले आणि हे परवाने देताना मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप टीम अण्णांनी केला होता। विशिष्ट कंपन्यांना हे परवाने दिल्याचा आरोप केला होता आणि त्यावेळेला स्वतः अण्णांनी मात्र पंतप्रधानांवर जे आरोप टीम अण्णांनी केले होते अण्णांना पसंत नव्हते। अण्णांनी या संदर्भात आपल्याला या आरोपांबद्दल कल्पना नाही आणि आपण पंतप्रधानांवर थेट आरोप करणार नाही असं अण्णांनी सांगितलं होतं आणि आता स्वतः पंतप्रधानांनी सुद्धा याला उत्तर दिलेलं आहे आणि हे आरोप जर सिद्ध झाले तर आपण राजकीय संन्यास घेऊ असं कळसावलंय त्यांनी टीम अण्णांना। सुवर्ण, अगदी दीपक, जसं आपण म्हणालात की टीम अण्णांनी पंतप्रधानांवर हे आरोप केलेले होते, 14 मंत्र्यांवर आरोप केलेले होते, मात्र त्यानंतर आपल्याकडे ही प्रतिक्रिया आली होती की अण्णांचं मात्र यामध्ये असं मत नाहीये पंतप्रधानांसंदर्भात। तर कुठेतरी टीम अण्णा आणि अण्णांमध्ये सुद्धा मतभेद या अनुषंगाने पुढे येत आहेत। निश्चितच सुवर्ण, कारण सुवर्ण जेव्हापासून अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचार विरोधी आंदोलन सुरू केलं केंद्र सरकार विरोधात त्यांनी कधीही पंतप्रधानांवर थेट आरोप केला नव्हता। अनेकदा त्यांनी इतर मंत्र्यांवर आरोप केले। स्वतः आपल्या राज्यातील मंत्री आहेत विलासराव देशमुख असतील, सुशीलकुमार शिंदे असतील, शरद पवार असतील, त्यांच्यावरती स्वतः अण्णा हजारे यांनी आरोप केले होते। पण पंतप्रधानांवर थेट आरोप करणं अण्णांनी आतापर्यंत टाळलं होतं आणि ज्यावेळेला टीम अण्णांनी दिल्लीमध्ये ही घोषणा केली, 14 मंत्र्यांचा पंतप्रधानांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि चौकशीची मागणी केली, तेव्हा अण्णा महाराष्ट्रात होते आणि त्यावेळेलाच अण्णांनी हे आरोप फेटाळले आणि पंतप्रधानांसंदर्भात आपल्याला आक्षेप नाहीये, ते स्वच्छ चारित्र्याचे आहेत, भ्रष्टाचार नाहीत असं प्रशस्ती पत्रक स्वतः अण्णा हजारे यांनी पंतप्रधानांना दिलं होतं। तर दुसरीकडे टीम अण्णा मात्र पंतप्रधानांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत होती आणि आता स्वतः पंतप्रधानांनी सुद्धा हे आव्हान स्वीकारून हे आरोप सिद्ध करा असं प्रतिआव्हान दिलेलं आहे टीम अण्णांना आणि हे आरोप जर सिद्ध झाले तर आपण राजकीय संन्यास घेऊ असंही बजावलेलं आहे। खरं, धन्यवाद दीपक, ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल। खूप मोठं विधान पंतप्रधानांनी केलेलं आहे। पंतप्रधान म्हणतात आरोप सिद्ध करा भ्रष्टाचाराचे तर मी राजकारणातून संन्यास घेईन। पलटवार त्यांनी अण्णांच्या या प्रतिक्रियेवर किंवा टीम अण्णांच्या आरोपांसंदर्भात केलेला आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।